शिक्षक मित्रांनो नमस्कार. टीचिंग डिजिटली या मास्टर प्रोग्रामच्या विशेष व्हिडिओ सिरीजमध्ये मी भूषण कुलकर्णी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. चला तर मग सुरू करूया. या व्हिडिओमध्ये आपण ऑपरेटिंग सिस्टम, ॲप्लिकेशन प्रोग्राम, डेटा आणि इन्फॉर्मेशन याबद्दल थोडक्यात माहिती घेऊन यात नेमका काय फरक आहे हे समजून घेणार आहोत. आता ऑपरेटिंग सिस्टम, तुम्हाला याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच की ऑपरेटिंग सिस्टम जी आहे कम्प्युटरचा किंवा तुमच्या मोबाईलचा किंवा टॅबचा जेव्हा आपण स्विच ऑन करतो त्यावेळेस OS ही इंटरनल मेमरीमधून प्रोसेस होत रॅममध्ये लोड होते. म्हणजे हिला आपल्याला सुरू करावं नाही लागत. कम्प्युटर ऑन केला की ऑटोमॅटिकली OS जी आहे ती OS सर्वप्रथम आपल्या कम्प्युटरमध्ये च्या रॅममध्ये किंवा कम्प्युटरमध्ये लोड होते. ऑपरेटिंग सिस्टम म्हणजेच OS संगणक किंवा मोबाईल चालवणारी मुख्य प्रणाली आहे. हे एक मुख्य सॉफ्टवेअर आहे. ते हार्डवेअर आणि युजर यांच्यामधला दुवा आहे. आपण जे कीबोर्डनी दिलेले इनपुट्स, आपण जे टचने दिलेले इनपुट्स, माऊसने केलेले ऑपरेशन्स आणि आपण देत असलेल्या कमांड्स ह्या आणि हार्डवेअर आणि त्याची इंटरनल सिस्टम याच्यामधला जो दुवा साधायचं काम जर कोण करत असेल, याला कॉर्डिनेट करायचं काम जर कोण करत असेल तर ती OS करते. याचं मुख्य काम काय आहे? CPU म्हणजेच प्रोसेसर, रॅम, हार्ड डिस्क यांचं व्यवस्थापन करणं, यांचं मॅनेजमेंट करणं. त्याच्यानंतर फाईल्स मॅनेज करणं. मग आपण कम्प्युटरमध्ये पहा C ड्राईव्ह असतो, D ड्राईव्ह असतो, E ड्राईव्ह असतो. मग आपण त्यात फोल्डर बनवतो. C ड्राईव्हवरती विंडोज नावाचं फोल्डर असतं, प्रोग्राम फाईल्स नावाचं फोल्डर असतं, ज्याच्यामध्ये आपले सॉफ्टवेअर, विंडोज सगळे इन्स्टॉल केलेले असतात. तर त्याला मॅनेज करणं. त्याच्यानंतर डिव्हाइसचे ड्रायव्हर कंट्रोल करणं. म्हणजे नुसतं फक्त आणि फक्त आपण एखादं हार्डवेअर आपल्या डेस्कटॉप कम्प्युटरला जोडलं तर ते लगेच चालत नाही. तुम्ही ही गोष्ट ऐकली असेल की त्याला त्याचे ड्रायव्हर पण इन्स्टॉल करावे लागतात. बऱ्याच वेळा कॅमेरा जोडला आहे तर कॅमेरा चालत नाही, कॅमेराचा ड्रायव्हर नसतो, किंवा एखादा माईक जोडला आहे, माईकचे ड्रायव्हर नसतात, किंवा एखादी सिस्टम आपण ॲडिशनली आपल्या कम्प्युटरला जोडली तर त्याचे ड्रायव्हर नसतात. तर ते ड्रायव्हर इन्स्टॉल करणं आणि त्याचबरोबर ते ड्रायव्हरच्या माध्यमातून ती सिस्टम प्रत्यक्षात चालवणं हे कामसुद्धा OSचंच असतं. त्याच्यानंतर सिक्युरिटी आणि युजर अकाउंट. तुम्ही एका कम्प्युटरला अनेक व्यक्ती ऑपरेट करू शकतात आणि त्यांचा जो डेटा आहे तो डेटा वेगवेगळा ठेवता येऊ शकतो. सिक्युअर करणं, कुणी हॅक करणार नाही, कुणी त्याला व्हायरसनी त्रास होणार नाही. त्याच्याबरोबर तुमचा जो डेटा आहे तो डेटा प्रिझर्व करणं, प्रायव्हसी ती प्रायव्हसी मेंटेन करणं, हे कामं जे आहेत हे कामसुद्धा OS करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की ॲप्सला प्लॅटफॉर्म देते. म्हणजे ॲप्स सुरू करणं, आपण म्हटलं एखादं ॲप सुरू कर तर ते ॲप सुरू करते आणि ज्यावेळेस म्हणतो आपण हे ॲप क्लोज करतं ते ॲप आपल्यासाठी क्लोज करून देते. म्हणजे मुख्य आपल्या कमांड ऐकायचं काम जे आहे ही OSच करत असते. आता ह्याची काही उदाहरणं आहेत? हो आहेत. ह्याच्यामध्ये विंडोज आपल्या सगळ्यांचा परिचित आहे. विंडोज XP वापरून पाहिलेलं आहे आपण, विंडोज 7 वापरलेलं आहे, विंडोज 10 वापरलेलं आहे, 8 मध्यंतरीच्या काळात येऊन गेलं, आता विंडोज 11 आपण वापरत आहोत. लिनक्सचे सुद्धा भरपूर उदाहरणं आहेत. फेडोरा लिनक्स आहे, सुसे लिनक्स आहे, रेड हॅट लिनक्स आहे, उबुंटू आहे. हे लिनक्सचे वेगवेगळे नावं आहेत. मॅक OS X म्हणून आहे, ॲपल कंपनीचं हे डेस्कटॉप किंवा लॅपटॉपसाठी वापरली जाणारी OS ही मॅक OS आहे. अँड्रॉइड जी आहे ही युनिक्स बेस OS आहे, लिनक्स बेस OS आहे आणि ही OS आपण आपल्या स्मार्टफोनमध्ये वापरतो किंवा अँड्रॉइड टॅबमध्ये वापरतो. त्याचबरोबर iOS जी आहे हे ॲपलनी तयार केलेली ही ऑपरेटिंग सिस्टम आहे, खास करून फोन आणि टॅबसाठी. त्याचबरोबर क्रोम OS ही गुगलच्या माध्यमातून तयार झालेली आहे. ही मोस्टली जे कॉम्पॅक्ट लॅपटॉप्स येतात, जे आपण ज्याला म्हणून मिनी रेंज किंवा बेसिक कामं करण्यासाठी वापरली जाणारी जी OS सध्या तरी आहे ती लॅपटॉप्सवरती क्रोम OS म्हणून वापरली जाते. तर एवढे OSचे उदाहरणं आहेत आणि हे आपल्या आजूबाजूला निश्चितच ह्या OSच्या सिस्टम्स आपल्याला पाहायला मिळतील. बऱ्याच वेळा असं होतं की ज्यांना विंडोज वापरतायत त्यांना मॅक OS वापरायला थोडी जड जाते, पण एकदा मॅक्स OS शिकलात की काही प्रॉब्लेम नाही. 2 ते 3 OS जर तुम्ही शिकलात, समजून घेतलं तर मार्केटमधले असलेल्या जवळजवळ सर्व OS आपल्याला वापरता येतात. आता ॲप्लिकेशन प्रोग्रामबद्दल समजून घेऊ. त्याचा अर्थ काय? ॲप्लिकेशन प्रोग्राम म्हणजे वापरकर्त्याच्या विशिष्ट कामासाठी तयार केलेलं सॉफ्टवेअर. जेवढं मला विशिष्ट काम करायचं आहे, मला गाणं ऐकायचं आहे, तर गाणं ऐकायसाठी मी काय लावेल? एक तर VLC प्लेअर लावेल किंवा मी मीडिया प्लेअर लावेल. ओके.
त्याचबरोबर मला टायपिंगचं किंवा गणिताचं किंवा प्रेझेंटेशनचं काम करायचं असेल तर टायपिंगचं करायचं असेल तर मी वर्डसारखं सॉफ्टवेअर वापरेल. गणिताचं काम करायचं असेल तर मी कॅल्क्युलेटर वापरेल. किंवा मला शीटमध्ये डेटा भरायचा असेल तर मी एक्सेल वापरेल. मला प्रेझेंटेशन तयार करायचं असेल तर मी एकतर पॉवर पॉईंट वापरेल किंवा गुगलचं स्लाईड वापरेल. इंटरनेट वापरायचं आहे, मला इंटरनेटवरती सर्फिंग करायचं आहे, डेटा सर्च करायचं आहे तर मी ब्राउझरसारखे सॉफ्टवेअर वापरेल. फोटो किंवा व्हिडिओ एडिट करायचं असेल तर म्हणजे उदाहरणार्थ फोटो एडिट करायचं असेल तर मी फोटोशॉपसारखं सॉफ्टवेअर वापरेल. व्हिडिओ एडिट करायचं असेल तर मी फिल्मोरा वापरेल, कॅम्टॅशिया वापरेल. त्याचबरोबर शिकायचं आहे मला, गेम्स खेळायचे तर त्याच्यासाठी सुद्धा वेगवेगळे गेम्स रिलेटेड सॉफ्टवेअर आहेत. क्विजेस आहेत ज्याच्या माध्यमातून मी शिकू शकतो. अकाउंटिंग करायचं असेल तर टॅलीसारखे सॉफ्टवेअर आहेत. डिझायनिंग करायचं असेल तर कोरल ड्रॉ सारखे सॉफ्टवेअर आहेत. म्हणजे वेगवेगळ्या कामासाठी वापरलं जाणारं जे प्रोग्राम आहे त्याला ॲप्स, ॲप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर म्हटलं जातं. आता याची उदाहरणं पहा. MS वर्ड आहे, एक्सेल आहे, पॉवर पॉईंट आहे, गुगल क्रोम आहे ब्राउझरचं, VLC मीडिया प्लेअर हे व्हिडिओ प्ले करण्यासाठी, ऑडिओ व्हिडिओ प्ले करण्यासाठी, फोटोशॉप हे ग्राफिक डिझायनिंगसाठी किंवा फोटो एडिटिंगसाठी, झूम हे क्लाउड कॉन्फरन्सिंगचं सॉफ्टवेअर आहे ज्याच्यावरती आपण एकमेकांबरोबर क्लाउड कॉन्फरन्स करू शकतो, ऑनलाईन मिटिंग घेऊ शकतो. व्हॉट्सॲप हे माहिती सगळ्यांना कशासाठी. हे व्हॉट्सॲप हे मोबाईलमध्ये पण चालतं आणि हेच व्हॉट्सॲप आता डेस्कटॉपवरती, विंडोजवरती पण चालतं. कॅल्क्युलेटरसारखे सॉफ्टवेअर, टॅलीसारखे सॉफ्टवेअर. तर आता फरक लक्षात घ्या. उद्देश जो आहे, OSचा उद्देश जो आहे तो संगणक चालवणे आणि ॲप्लिकेशन प्रोग्रामचा जो उद्देश आहे तर विशिष्ट काम करणं. त्याच्यानंतर काम काय, मुख्य काम काय OSचं तर हार्डवेअरला मॅनेज करणं. प्रिंटर असेल, स्कॅनर असेल, कॅमेरा असेल, माईक असेल, स्पीकर असेल, मॉनिटर्स असतील, डिस्प्लेज असतील, कीबोर्ड, जेवढे काही वेगवेगळे डिव्हायसेस आपण कम्प्युटरबरोबर जोडतो हे सगळे डिव्हायसेस, त्याचबरोबर इंटरनल मेमरी, या सगळ्यांना मॅनेज करायचं काम ऑपरेटिंग सिस्टम करते. आणि ॲप्लिकेशन प्रोग्राम काय करतं, तर युजरचं काम जे आहे ते सोपं करतं, ज्या त्या कामासाठी हे वापरलं जातं. अत्यंत आवश्यक असणारं सॉफ्टवेअर जर कुठलं असेल तर ती OS आहे. OS असल्याशिवाय आपण ॲप्लिकेशन प्रोग्राम रन नाही करू शकत. आणि ॲप्लिकेशन प्रोग्राम हे गरजेनुसार इन्स्टॉल करावे लागतात. जगात उपलब्ध असलेले सगळे सॉफ्टवेअर आपण आपल्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर ठेवत नाही. आपल्याला जे गरजेचे वाटतात तेवढेच ॲप्लिकेशन प्रोग्राम आपण ठेवतो. इन्स्टॉलेशन जे आहे आपल्या कम्प्युटरवर किंवा मोबाईलला आधी OS इन्स्टॉल होते आणि त्यानंतर पुढचे सॉफ्टवेअर जे ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल होतात. आधी विंडोज इन्स्टॉल करावं लागतं आणि विंडोज इन्स्टॉलेशन झाल्यानंतर मग आपण वेगवेगळे MS ऑफिस, फोटोशॉप, कोरल ड्रॉ, OBS यासारखे सॉफ्टवेअर जे आहेत ते आपण त्याच्यावर इन्स्टॉल करतो. त्याच्यानंतर उदाहरण पाहिलेलेत आपण, विंडोज, अँड्रॉइड हे OSचे उदाहरणं आहेत. वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट, झूम, OBS, VLC मीडिया प्लेअर हे सगळे जे आहेत ॲप्लिकेशन प्रोग्रामचे उदाहरणं आहेत. ऑपरेटिंग सिस्टम काय करते, तर सिस्टम चालवते आणि ॲप्लिकेशन प्रोग्राम काय करतो, तर विशिष्ट काम करून देतो. आता पुढचं आपण फरक पाहणार आहोत. डेटा आणि इन्फॉर्मेशन म्हणजे काय, तर डेटा हा कच्चा असतो. तुम्ही मोबाईलमध्ये 4 फोटो काढले तर आपण त्याला म्हणतो 4 फोटोचा डेटा आहे. पण त्यातला एक फोटो जो तुमचा चांगला आला आहे त्याला तुम्ही प्रॉपर ट्यून केला, त्याला प्रॉपर सेट केला, त्याचं कलर करेक्शन केलं, त्याला एडिट केलं आणि आता तो एडिट करून तो जो तुम्ही सेव्ह करताय ती झाली तुमची इन्फॉर्मेशन. म्हणजे तुम्ही भरपूर डेटा भरून ठेवलेला आहे पण त्याच्यावर कुठलीही प्रक्रिया केलेली नाही आहे, भरपूर माहिती भरून ठेवलेली आहे त्यावर कुठलीही प्रक्रिया केलेली नाही, तर तो झाला तुमच्या कम्प्युटरमधला डेटा. उदाहरण पहा, अंक आहेत वेगवेगळे 45, 60, 72 हे झाला डेटा. नावं झालेत, विद्यार्थ्यांची नावं भरून ठेवलेले आहेत, हा झाला डेटा. वेगवेगळ्या तारखा भरून ठेवलेल्या आहेत, अंक भरून ठेवलेले आहेत, अक्षरं ठेवलेले आहेत, फोटो काढून ठेवलेले आहेत, गाणे भरून ठेवलेत, आवाज रेकॉर्ड करून ठेवलेले आहेत. जो आपण तयार करून ठेवलेला आहे तो झाला कच्चा डेटा, ह्याच्यावर प्रक्रिया केलेली नाही आहे. ह्याचं उदाहरण द्यायचं असेल तर या पद्धतीने देऊ शकतो की माझ्याकडे वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळे मार्क मिळालेले आहेत, हा झाला त्याचा डेटा. पण आता विद्यार्थ्यांची सरासरी काढली आहे गुणांची तर ती भरती आहे 59. आज शाळेत विद्यार्थी 72 विद्यार्थी उपस्थित आहेत. या तारखेला 10/1/2026 रोजी परीक्षा आहे. ओके, इन्फॉर्मेशन म्हणजे ज्या डेटावर आपण प्रक्रिया केलेली आहे, असा जो प्रोसेस केलेला जो डेटा कम्प्युटर आपल्याला देतो तो अर्थपूर्ण असतो, उपयुक्त माहिती असते, तिला इन्फॉर्मेशन म्हटलं जातं. आता फरक लक्षात घ्या. डेटा जो आहे तो कच्चे तथ्य असतात, इन्फॉर्मेशन म्हणजे पक्के किंवा प्रक्रिया केलेल्या असतात. अर्थ
कमी असतो किंवा नसतो, पण इन्फॉर्मेशनला स्पष्ट किंवा इन्फॉर्मेशन ही अर्थपूर्ण असते. उपयोगिता तसा तर थेट उपयोग नाही आहे. प्रोसेस जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपल्याला उपयोगी नसते, पण आपल्याला फायनल निर्णय घेण्यासाठी आपल्याला इन्फॉर्मेशन जी आहे ती मात्र उपयोगी असते. प्रक्रिया प्रोसेस केलेली नसते, इकडं त्या डेटावरती प्रोसेस केलेली असते. उदाहरण द्यायला 50, 60, 70 आणि इथं आपण म्हणूया सरासरी 60. भूमिका जी आहे डेटा इनपुट द्यायचं काम करते आणि प्रोसेस केल्यानंतर जे आउटपुट मिळते ती म्हणजे आपलं इन्फॉर्मेशन. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय, त्याचबरोबर ॲप्लिकेशन प्रोग्राम काय, ऑपरेटिंग सिस्टम आणि ॲप्लिकेशन प्रोग्राम याच्यामध्ये आपण तुलना केली. त्याचबरोबर डेटा म्हणजे कच्ची माहिती आणि इन्फॉर्मेशन म्हणजे पक्की माहिती, याच्यामध्ये आपण तुलना करून ह्या नेमक्या कन्सेप्ट काय आहेत ते समजून घेतल्या. धन्यवाद.